स्क्रॅप व्यावसायिकाने 3 कोटीला चुना लावून केले पलायन। शिरोली एमआयडीसीतील स्क्रॅप व्यावसायिकांचे धाबे दणाणले। स्क्रॅप देण्याच्या अटीवर सुमारे 3 कोटीची रक्कम घेऊन फिरोज अहमद उर्फ बबलू खान राहणार पुलाची शिरोली याने व्यापाऱ्यांना चुना लावून पलायन केलं। यामुळे शिरोली एमआयडीसीतील स्क्रॅप व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत। 2 दिवसापूर्वी खान आपल्या कुटुंबियांसमवेत घराला कुलूप लावून पसार झाला आहे। त्याने मोबाईल बंद केल्याने त्याच्याशी व्यवहार केलेल्या व्यावसायिकांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं। त्यानंतर त्यांनी शनिवारी थेट शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले। पोलिसांनी गेली 2 दिवस फसवणूक झालेल्या व्यापाऱ्यांचे जबाब घेण्यास सुरुवात केली आहे। तसेच अर्जातील रकमेची पडताळणी सुरू केली आहे। याबाबत शनिवारी काही व्यावसायिकांनी एकत्रित येऊन शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात अर्जाद्वारे खान विरोधात तक्रार दिली आहे। त्यामुळे शिरोली पोलीस ठाण्याचे एक दुय्यम दर्जाचे अधिकारी आर्थिक फसवणूक झालेल्या व्यक्तीची चौकशी करीत आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की बबलू खान हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे। गेली बरीच वर्ष तो कामानिमित्त शिरोलीत वास्तव्यास होता। काही स्थानिक व्यावसायिकांच्या मदतीने तो स्क्रॅप व्यवसायात आला। त्याचा आर्थिक व्यवहार, कामाची पद्धत आणि स्क्रॅपची देवाणघेवाण यामुळे त्याची व्यापाऱ्यांना भुरळ पडली होती। त्यामुळे बऱ्याच व्यापाऱ्यांनी त्याच्याशी उलाढाल केली। सुरुवातीला बबलू खानने आर्थिक व्यवहार चांगला ठेवला, तसेच व्यापाऱ्यांना चांगला दर देऊन नफा मिळवून दिला। यातून त्याने पुलाची शिरोली येथील एकता कॉलनीमध्ये जागा घेऊन मोठी इमारत बांधली। या इमारतीवर त्याने शिरोलीतील एका नामांकित पतसंस्थेचे मोठे कर्ज उचलले आहे। हे कर्जही आता थकीत आहे। संबंधित संस्थेनं त्या बंगल्याच्या दरवाजावर कर्जाची नोटीस लावली आहे, पण खान अचानक गायब झाल्याने अनेकांची झोप उडाली। त्याचा शोध घेऊन वसुली होईलच याची सध्या तरी खात्री नाही। पोलीस या सर्व प्रकरणाची सर्व बाजूने चौकशी करतील आणि सत्य लवकरच बाहेर येईल अशी अपेक्षा आहे। या फसवणूक प्रकरणात आणखीन बऱ्याच व्यापाऱ्यांचा समावेश आहे, त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे। याबाबत तपास अधिकारी यांना विचारलं असता तपास सुरू आहे। अर्जदाराने नमूद केलेली रक्कम याबाबत खातरजमा केली जात आहे। त्यानंतर रीतसर गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले। एकंदरीत पोलिसांच्या दिरंगाईच्या भूमिकेमुळे व्यापारी मेटाकुटीस आलेला आहे। पोलिसांकडून तपास व प्रोसेसच्या नावाखाली वेळकाढूपणा होत आहे, त्यामुळे तक्रार दाखल करून घेण्यास विलंब लागतोय। त्यामुळे तक्रारदारांनी जायचे कुणाकडे हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। महानकर न्यूजसाठी विद्याधर कांबळे, पुलाची शिरोली। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।